Hi everyone, good evening. गुड इव्हिनिंग टीचर. गुड इव्हिनिंग. आवाज येतोय सर्वांना? हो. स्क्रीन दिसतंय का? यस. ओके. बरं, आपले इंग्लिशचे प्रश्न कुठपर्यंत झालेले होते? इंग्लिशचे झाले होते का सर्वच प्रश्न? यस. इंग्लिशचे झाले होते, मला वाटतं आपण 28 पर्यंत आलो होतो. बरोबर? प्रश्न क्रमांक 29 पहा. प्रश्न क्रमांक 29. आवाज येतोय ना सर्वांना? हो. ओके. प्रश्न क्रमांक 29 पहा. पुढील अंकवाले 2च्या डावीकडे लगेच 5 अंक किती वेळा आलेला आहे? प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये द्या. ओके, आलं उत्तर? यस. चॅट बॉक्स मध्ये तर मला कोणाचंच उत्तर दिसेना. चला एक्सप्लेन करायचं. 2च्या डावीकडे लगेच 5 अंक आहे असा, म्हणजे 5 2 5 2 आपल्याला असा नंबर शोधायचा होता. किती वेळा 5 2 5 2 दिसला का? माहितीये, खिडकी बंद कर राज. इथे दिसतोय 5 2 5 2. एक मिनिट. का रेषा मारता? पेन गेला का चेक करा. पेन गेला का चेक करा एकदा. हा, इथे आहे 5 2. नाही, अगोदर 2च्या डावीकडे लगेच 5 अंक आहे असा, 5 2 आणि पुन्हा एकदा 5 2 लास्टला आहे, इकडे पण आहे, असं झालाय 3 वेळा. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर योग्य यासाठी. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 30. गटात न बसणारे पद 2126, 5102, 4123 आणि 8415 यामध्ये गटात न बसणारे पद शोधा. पर्याय 2 उत्तर येते तुमचं, का मागचं उत्तर होतंय पर्याय 2? काय केलंय यामध्ये? शेवटचे पहिला आणि शेवटचा अंक 6 आणि 2चा गुणाकार 12 झाला. अगदी त्याच प्रकारे 5 आणि 2चा गुणाकार 10 होतो. 4 आणि 3चा गुणाकार 12 झाला. तसा 8 आणि 5चा गुणाकार 40 अपेक्षित होता, पण इथे 41 आहे, म्हणून हे उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31.
प्रश्न क्रमांक 31. 20 मॅम ह्या प्रश्नपत्रिका आहेत. काय सराव प्रश्नपत्रिका. Scholarship सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8 सुरू आहे ना आपली. बरं चला काय आलं. आणखी एकच आहे उत्तर. आज उत्तर कोणाचंच फास्ट येत नाही का बरं. काय अडचण आहे का. अवघड जातात प्रश्न. जर संक्षिप्त रूप जर केलं तर सर्वांचं 1/5 येतं पहा. जसं की पहा 20 एका 20, 20 5 100. पेन का उमटत नाहीये. एक मिनिट. हा 20 एका 20, 20 5 100. अरे पेन का नाही चालत आहे. 20 एका 20, 20 5 100. 16 एका 16. हा जाऊ दे. 19 इथे 16 चे इथे 81 येणार नाही म्हणजे हेच उत्तर झालं. 19 एका 19, 19 5 95. 12 एक 12, 12 5 60. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 2चं संक्षिप्त रूप हे वेगळं येतं. पुढचा प्रश्न क्रमांक 32. एक मिनिट हा. थोडासा पेन माझं व्यवस्थित नाही चालत. 32 पहा. यामध्ये कोणतं पद गटात बसणार नाही ते शोधा. गाण्याचा आवाज थोडासा डिस्टर्ब करत असेल. कुठेतरी काय मिरवणूक किंवा लग्न वगैरे असेल. आवाज येतोय खूप. ओके पर्याय 2. उत्तर येते पर्याय 2. पर्याय 2 होणार नाही. पर्याय क्रमांक 4. ऑप्शन नंबर 4. हो ऑप्शन नंबर 4 हे राईट आहे. विरुद्ध बाजूला होत आहेत आणि इथे जर असं फिरवलं क्लॉकवाईज फिरवलं तर हे यासारखं होणार नाही. ऑप्शन नंबर 4 हे वेगळं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33. वैशाख माघ श्रावण आणि आषाढ यामध्ये काय वेगळं वाटतंय. एक मिनिट. मराठी महिने माहित आहेत का किती दिवसांचा कोणता महिना असतो. का बरं आवाजच येत नाही कोणाचा. कठीण वाटतात. वैशाख माघ श्रावण आणि आषाढ दिवस पहा याचे. कोणाचे दिवस वेगळे आहेत. वैशाख महिन्यामध्ये किती दिवस असतात. मॅम मला इंग्लिश 6 मधले महिने. महिने हा पहा मराठी महिन्यांमध्ये सुरुवातीचे जे 6 महिने असतात ते 31 दिवसांचे असतात आणि नंतरचे जे 6 महिने असतात ते 30 दिवसांचे असतात. पण हा माघ कुठे येतो. सुरुवातीच्या 6 महिन्यांमध्ये येतो का शेवटच्या 6 महिन्यांमध्ये येतो. वैशाख कुठे येतो. श्रावण कुठे येतो. आषाढ कुठे येतो असं पहा ना. माघ यामध्ये वेगळं आहे. इतर महिने अगोदरचे आहेत पहा म्हणजे 31 दिवसांवाले आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 34. रक्षाबंधन नागपंचमी स्वातंत्र्य दिन आणि बैलपोळा यामध्ये तरी सांगता येईल की नाही पटकन. चॅट बॉक्स मध्ये पण नाही आणि ओरली पण नाही उत्तर. का कंटाळा आलाय का सर्वांनाच. का मीटिंग लिव्ह करायची आहे का. कंटाळा असेल तर तसं सांगा. आम्हाला नाही जमत आहे. काय आज प्रत्युत्तरच नाही कोणाचं. अनुराज शिवतेज आवाज येत नाहीये का माझा. गौरी आवाजाचा काही इश्यू आहे का.
नाही. का प्रश्न समजत नाही? का प्रश्न समजत नाही? काय मिळेल काय आज? काय वेगळं यामध्ये? स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे आणि इतर जे आहे ते धार्मिक सण आहेत. का फक्त कठीण वाटणारे घ्यायचे प्रश्न, का बोरिंग होते? दुसरी प्रश्नपत्रिका देऊ का पुढची? असं काय आहे का? हे सर्वच येते तुम्हाला? नाही. प्रश्नपत्रिका काहीच कठीण वाटते? म्हणजे काहीतरी आन्सर असेल तर मी पुढे ठरवेल ना तुम्हाला जमतंय नाही जमत. कोणाचं हो नाही आणि नाही पण नाही. का लिहू करू मीटिंग? नको मॅम. हा मग पटकन सांगायचंय. कठीण वाटते का प्रश्नपत्रिका? हो थोडी. थोडी. मग काहीतरी नाही. सांगत जा ना. मॅडम हे नाही समजलं, कठीण वाटलं. तर तुमचा जर संवादच असेल, काही बोलतच जर नाही, तर मग मला तरी समजणार आहे का तुम्हाला समजतंय की नाही समजत? खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने काय येईल? 4, 9, 19 आणि 39 आहेत. क्रमाने येणारी संख्या कोणती असेल? यांच्यातला फरक पहा कितीचा आहे? 4 आणि 9 मध्ये फरक कितीचा झाला? 5 चा फरक आहे. त्यानंतर 9 आणि 19 मध्ये 10 चा आहे. त्यानंतर पुढचा फरक कितीचा झाला? 20 चा फरक आहे. यानंतरचा फरक जो आहे तो अपेक्षित कितीचा आहे? 30. 30 चा. 5 च्या दुप्पट 10 होतो, 10 च्या दुप्पट 20 होतो. मग 20 च्या दुप्पट 40 चा फरक असायला हवा. 40 चा फरक म्हणजे 39 आणि 40 किती होतो? 39 आणि 40 टीचर असं पण येऊ शकते ना, 4 2 चा 8 प्लस 1, 9 2 चा 18 प्लस 1. हा तसं पण राईट आहे, बरोबर आहे. गुणिले 2 अधिक 1 असंही होतं. प्रश्न क्रमांक 36 पहा. 8, 15, 29, 57 आणि 113. काय होईल यामध्ये? सोपा प्रश्न आहे. पहा 8 च्या मागची संख्या मिळवायची यामध्ये. -1. 8 प्लस 7 किती होतो? 15 होतो. बरोबर? मग 15 च्या मागचा जो नंबर आहे 14 तर तो प्लस करायचा आहे. मग असा हा जर प्लस केला की पुढचा नंबर मिळतो. तो 29 मिळाला. 29 च्या अगोदरचा 28 येतो. 28 आणि 29 म्हणजे हा झाला 57. 57 मध्ये आता कुठला नंबर मिळू? 56. 50. मिळाला का? मग आता इथे 130 इथे 112 हवा होता. मग 112 आणि 113 यांची जर ऍडिशन केली तर ती असेल 225. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 225. राईट आहे. पुढचा प्रश्न. हा बोल ना. आहे ना, 2 ने गुणायचं आणि वजा 1 करायचं मग उत्तर. हो तसंही चालेल. 2 ने गुणून वजा 1 केला तरी चालतो. बरं आपण लगतची आणि मागची संख्या घेतली. काय असेल यामध्ये वेगळं? एक तर ही आकृती फिरवली आहे. आता इथे क्रम कसा असेल? 37 नंबर मध्ये क्रमांक 1 आहे. या दिशेने ती फिरवली. क्लॉकवाईज फिरवली का अँटी क्लॉकवाईज फिरवली ही आकृती? आकृती कशी आहे? क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे? क्लॉकवाईज. पहा बरं क्लॉक असा फिरतो का? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज. प्रतिघटिवत आहे. अँटी क्लॉकवाईज आहे. प्रत्येकाचं हे टोक पहा ना. हे टोक पहा. अँटी क्लॉकवाईज ही आकृती फिरवलेली आहे आणि त्याच्यानंतर जी एक फुली आहे तर ती फुली एकदा सरळ एकदा उभी म्हणजे एकदा गुणाकारासारखी दिसते एकदा प्लस सारखी दिसते. त्याबरोबर हा जो डॉट आहे तो छोटासा गोल कुठेतरी तो डार्क आहे कुठेतरी तिथे तो वर्तुळ असल्यासारखा दिसतो म्हणजे ते कुठेतरी गोल आहे कुठेतरी वर्तुळ आहे. एक गोल एक वर्तुळ एक गोल एक वर्तुळ. मग एक गोल एक वर्तुळ आता वर्तुळ तर झालेला आहे मग आता गोलचा नंबर होता. एकदा आत एकदा बाहेर असा करत करत तो आहे. मग आता इथे आत आहे तर पुढचा बाहेर असायला हवा होता. मग हा आहे पर्याय 1.
प्रश्न समजला का? हो. पुढचा प्रश्न क्रमांक 38. सोबतच्या आकृतीत एकूण किती आयत आहेत? आयत चौरस मोजण्यासाठी ट्रिक दिली होती तुम्हाला. किती झाले? आठवतात का ट्रिक? काय करायचं? उभं आणि आडवं. आडवे किती झाले? उभे किती झाले? काढा, प्रश्नाचं उत्तर काढा. आडव्याची बेरीज करायची आणि उभ्यांची बेरीज करायची, यांचा करायचा गुणाकार. काय करायचं? 1 + 2 + 3 आडवे आणि उभे. आता 1 + 2 सुरुवातीच्या म्हणजे आडव्यांची जी बेरीज आहे ते किती झाली? 2 आणि 1 सॉरी 2 आणि 3 5, 5 आणि 1 झाले 6. म्हणजे हे इकडे 6, 6 × 2 आणि 1 3 झाले. म्हणजे 6 आणि 3 18. किती झाले? हे 18 आयत झालेले आहेत. ऑप्शन नंबर 2. समजला? हो. ओके. आणि त्याचबरोबर असंही होतं की या सर्वांची जर वर्ग जर काढले तर तरी सुद्धा 18 उत्तर येतं. जसं की 1 चा वर्ग + 2 चा वर्ग + 3 चा वर्ग आणि इथे यांचा वर्ग असा तिरकस जे गुणाकार करतात ना तसे पण वर्गही काढून चालतात. प्रत्येकाचा वर्ग काढून 1 हा एकटा कॉमन धरायचा. प्रत्येकाचा वर्ग एकच आला पाहिजे. तर म्हणजे फक्त 2 चा वर्ग 2 वेळा येईल. पुढचा प्रश्न क्रमांक 39. जर कथेत कादंबरीला नाटक म्हटले, नाटकाला काव्य म्हटले तर रंगमंचावर आपणास काय बघता येईल? रंगमंचावरती आपण काय पाहू शकतो? काय दिसतं तुम्हाला रंगमंचावर? काय पाहता तुम्ही? कादंबरी पाहता, नाटक पाहता, कथा पाहता की काव्य पाहता रंगमंचावरती? काहीच नाही. काहीच नाही पाहत. रंगमंचाचा उपयोग कशासाठी होतो? नाटक पाहिलं जातं. काहीच नाही पाहत म्हटल्यावर उगाचच. म्हणजे रंगमंच तयार करण्यामागचा उद्देशच नाही का काहीच? रंगमंचावरती नाटक असतं आणि नाटक जे आहे प्रत्यक्ष कलाकार असतात आपल्या समोर, ते झालं नाटक. जे की रंगमंचावरती सादर केलेलं असतं. मग रंगमंचावरती आपण नाटक पाहतो, तर नाटकाला काय म्हटलंय तर ते पाहायचंय. नाटकाला काव्य म्हटलंय. तर मग आता रंगमंचावरती आपल्याला काय पाहावं लागणार आहे? काव्य. पुढचा प्रश्न क्रमांक 40. गिरीश महेशपेक्षा मोठा आहे. रतन व सुधीर एकाच वयाचे आहेत. महेशचा जन्म रतन नंतर झाला तर चौघात सर्वात लहान कोण? अगदी तुलना करायची आहे. जसं आपण लहान मोठ्यांची तुलना करतो, अगदी त्याच प्रकारे तुलना करायची आहे. सोपा प्रश्न आहे. कोण कोण आहे या उदाहरणामध्ये? त्यांची नावं लिहून घ्या. लहान मोठ्याच्या रेषा सुद्धा काढून चालतील. कारण एक्झॅक्ट असा वार नाही काढायचा तुम्हाला. सांगते. जमेल? कोण कोण आहे? रतन आहे. रतन आहे, सुधीर आहे, गिरीश आहे आणि महेश आहे. यामध्ये सांगितलंय की गिरीश जो आहे तो महेशपेक्षा मोठा आहे. गिरीश आणि महेशची तुलना आहे. गिरीश मोठा आहे महेशपेक्षा. बरं, आता दोघांची तुलना झाली. रतन व सुधीर एकाच वयाचे आहेत. म्हणजे ते जे काही असतील त्या दोघांच्या रेषा ते एकसारख्याच असणार आहेत. रतन आणि सुधीरची. महेशचा जन्म, एक मिनिट महेशचा जन्म रतन नंतर झाला. म्हणजे आता ज्या काही असणार त्या रेषा दोघांच्या सारख्याच आहेत. बर, महेशचा जन्म रतन नंतर झाला. म्हणजे रतनच्या आणि रतनची रेषा याच्यापेक्षा महेशपेक्षाही मोठी असणार आहे. आणि एक्झॅक्ट अगदी तेवढीच असणारी या सुधीरची सुद्धा, कारण दोघं एकाच वयाचे आहेत. मग गिरीशची रेषा यापेक्षा थोडीशी मोठी असायला हवी तुलनेने.
महेशचा जन्म रतन नंतर झाला तर चौघात सर्वात लहान कोण? मग चौघांमध्ये जर लहान ठरवायचं म्हटलं तुम्ही कोणाला लहान ठरवणार? महेश. महेश. पर्याय क्रमांक 4. तर वार वगैरे काढायचं होतं का तुम्हाला? वार लिहायचं नव्हतं, काहीच नव्हतं. रेषा दाखवायच्या छोट्या मोठ्या अशा काही, किंवा अशा तुलना दाखवण्यासाठी असे चिन्ह असतात. च्यापेक्षा लहान, च्यापेक्षा मोठे, हे तुलना आहे. तर बरोबरचं तुलनाचं चिन्ह इथं आपण यांच्यामध्ये वापरू शकतो. असे चिन्ह वापरून आपण हे उदाहरण सोडवू शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41. समृद्धी ही मंगलच्या एकुलत्या एक दीराची मुलगी आहे. तर समृद्धीचा भाऊ हा मंगलच्या धीराच्या नात्यानं कोण? काय झालं? शनिवारची रेकॉर्डिंग पाठवा की. रेकॉर्डिंग पाठवत्या. काय झालं, कालपर्यंत जरा तब्येत वगैरे बरी नव्हती आणि रविवारी तर काय आमचं कॉम्पिटिशन होतं, त्याच्यामुळे नाही शक्य झालं. आज पाठवते. आज येईल पण थोडं उशिरा येईल, किंवा सकाळी सकाळी येईल रेकॉर्डिंग, आजची पण आणि शनिवारची पण. ओके. पुढचा प्रश्न, राघवचे वय सागरच्या वयाच्या 1/5 पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 24 वर्ष असल्यास दोघांच्या वयात कितीचा? मॅम तुम्ही अरे हे नाही. फर्स्ट 41 क्वेश्चन 41 घेतलाच हो नाही. हो 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 हो. बोलण्याच्या नादात आपण पुढे चालू. चला, तुमचं उत्तर आलंय का 41चं? काही जणांचं आलंय उत्तर. हा, महेश बहुतेक हे मागचं उत्तर होतं. 41चं आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर ऑप्शन नाही, 1 नाही होणार. आता जेव्हा नातं दाखवायचं असतं की नाही, नात्यांसाठी एक ट्रिक यूज करायची. मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की नातं कसं यूज करायचं. मुलगा असेल तर काय करायचं, मुलगी असेल तर, आता एवढं आपल्याला ट्रिक यूज पण नाही करायची गरज, सोपं उदाहरण आहे. पण एक लक्षात ठेवायचं की आता नाते कसं दाखवलं जातं पहा. पती पत्नी जर असतील तर काय करायचं, पुरुष असेल तर पुरुष असेल तर प्लस करायचं, म्हणजे असं वर्तुळ करायचं आणि त्याच्यावरती असं प्लस दाखवायचं. जो कोणी व्यक्ती असेल तर हा पुरुष आहे, प्लस म्हणजे पुरुष आहे. जर स्त्री दाखवायचं असेल तर काय करणार आहे, एक वर्तुळ करणार आहे आणि तिथे डॅश करायचं, मायनस, म्हणजे जे काही असेल तर तिथे हे लक्षात ठेवायचं की ही जी आहे तर स्त्री आहे. जर तुम्हाला पती पत्नी दाखवायचं, पती पत्नी दाखवायचं, तर तुम्ही काय करणार, पती पत्नी मध्ये, म्हणजे हा एक पुरुष आहे आणि ही एक स्त्री आहे, तर यांच्यामध्ये अशा 2 रेषा दाखवायच्या. हे पती पत्नी आहेत. आणि जेव्हा बहीण भाऊ दाखवायचं, तर त्यांच्यामध्ये फक्त एक रेषा असेल. अगोदर बहीण आहे ना, मग बहीण आहे तर तसंच करायचं. मग अगोदर एक रेषा आहे. अगोदर भाऊ घेतला तर मग तिथे प्लस करा. इथे बहीण घेतली होती म्हणून मी अगोदर मायनस घेतलं. भाऊ म्हटलं की या प्रकारे करायचे. लक्षात आलं नाते कसे दाखवली जातात. आणि जर वंशावळ तुम्ही आता समजा एखाद्याचा व्यक्ती आई आहे, तर मग आई आपण समजा इथे आहोत, तर मग आई दाखवताना काय करणार, या व्यक्तीची आई इथे आहे आणि ही आई आहे. आईचे वडील जर दाखवायचे समजा तुम्हाला, आईचे वडील, तर मग आईचे वडील काय असणार आहेत, त्याच्या वरची एक रेषा असेल आणि इथे प्लस असेल, म्हणजे काय झाले, हे या व्यक्तीचे आजोबा आहेत. या पद्धतीने हे असं नातं आपण दाखवू शकतो. अगदी याच प्रकारे पाहायचा मग प्रश्न आपण हा, जमेल तुम्हाला ट्रिक नुसार? हो. लक्षात आलं? बर, आता कुठेतरी आपण समृद्धीला दाखवूयात. बर, इथे आहे समृद्धी. समृद्धी मुलगा आहे का मुलगी आहे? समृद्धी मुलगी आहे. मग मुलगी म्हटलं तर प्लस पाहिजे की मायनस पाहिजे? हो. समृद्धी म्हटलं, मुलगी म्हटल्यावर मी काय ठरवलंय, प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं? तुम्हाला सांगितलं ना ते ट्रिक कशा यूज करायची, मायनस. मायनस घ्यायचा. मुलगी असली की मायनस घ्यायचा. बरं, समृद्धी ही मंगलच्या एकुलत्या एक दिराची मुलगी आहे. आता मंगल कुठेतरी आपल्याला दाखवावी लागणार आहे. आता हे जे आहेत तर ते आहेत समृद्धीचे वडील. हे कोण आहेत? समृद्धीचे वडील. आता मंगलच्या एकुलत्या एक दिराची मुलगी म्हणजे ही जी आहे बोलणारी, तर ती कोण झाली निश्चितपणे? ती कोण होईल? काकू झाली, काकू. हे हिचे आई वडील आहेत आणि ही काय आहे, इकडे भाऊ आहे.
आणि ही भावाची बायको आहे. हा काय आहे? हे दोघे भाऊ आहेत. एक मिनिट. हे तिचे वडील, हे तिचे वडील, हे वडिलांचा भाऊ, आणि हे इकडे भाऊ आणि त्या भावाची पत्नी, आणि इकडे तिचे आई बाबा आहेत. हे जे आहेत तर ते आई बाबा आहेत. बर, आता इथे ही झाली हिची काकी. ही कोण आहे? या व्यक्तीची, समृद्धीची कोण झाली? काकी. तर समृद्धीचा भाऊ इथे असेल असा. समृद्धीचा भाऊ हा मंगलच्या दीराचा. मंगलचा दीर म्हणजे कोण बरं? मंगलचा दीर म्हणजे समृद्धीचेच वडील असणार आहेत. हा जो आहे हा व्यक्ती मंगलचा दीर आहे. ही मंगल जी आहे तर मंगल ही समृद्धीची काकू झाली. बर, जशी समृद्धी ही त्यांची मुलगी आहे तसाच मग हा काय झाला? मुलगा झाला त्यांचा. समृद्धीचा भाऊ आला लक्षात? समृद्धीचा भाऊ हा तिच्या वडिलांचा कोण असणार? तो मुलगा असेल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न समजला का? किंवा असं दाखवूयात आपण त्यांना. हे आई वडील आहेत ना तिचे. हे आई वडील आहेत आणि हे त्यांची 2 मुलं आहेत. या प्रकारे. मॅम आज लिंक रिजॉइन करायची आहे. काय करायची रिजॉइन? उद्या करूयात. आज तुमचं काही मला मूड पर वाटते ना, आणि प्रश्नपत्रिका बहुतेक तुम्हाला खूपच कठीण वाटते, पण सोपे प्रश्न आहेत. आणि अगदी परीक्षेच्या वेळेस तुम्ही कठीण असं जर केलं तर पुन्हा स्कोअरवरती परिणाम होईल. प्रश्न समजला का? प्रश्न समजला का? हो टीचर तुम्ही म्हणला लास्ट सोमवारपासून घेतो. हा, घेणार होते पण आज विद्यार्थी संख्या पण कमी आहे. उद्या घेईल. राघवचे वय हे सागरच्या वयाच्या 1/5 पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 24 वर्ष असल्यास दोघांच्या वयात कितीचा फरक असेल? जमेल सोडवायला? करा, प्रयत्नच तुम्ही करत नाहीत आज. जमेल का? एक्सप्लेन करू लगेच. करावं. लक्ष द्या कसं सोडवायचंय पहा आता. कोण कोण आहे यामध्ये? सागर आणि राघव. हा सागर आणि दुसरा कोण आहे? राघव. बर, आता राघवचं वय हे सागरच्या वयाच्या 1/5 पट आहे. मग आपण काय करूया? सागरचं वय x मानायचं आणि मग राघवचं वय जे आहे सागरच्या वयाच्या म्हणजे एक्सच्या काय आहे? 1/5 पट झालं. आणि दोघांच्या वयाची जर बेरीज केली तर ती आहे 24 वर्ष. इथपर्यंत कोणाला काय अडचण? हे झालंय की इक्वेशन तयार झालं. इथपर्यंत समजलं का? हे समीकरण कसं तयार झालं? हो. ओके. बरं, पाहता x अधिक, आता x आणि x चा जर गुणाकार केला तर तो होतो x/5. x एक x, x ला x तसेच राहिले, बरोबर हा 24. आता इथे x ला छेद नव्हता, त्याला छेद घेतला आपण. छेद घेतला 1. आता 1 छेद घेतला तर आपल्याला याचा छेद समान करावा लागेल. छेद समान करण्यासाठी एकमेकाच्या छेदाने गुणायचं असतं. जसं की 5x काय होईल पहा, 5x आणि x आधी x चा जर गुणाकार केला तर तो फक्त x झाला. आणि 5 एक 5 म्हणजे हे किती झाले? 6x. 6x च्या छेदामध्ये 5 बरोबर 24. बरोबर 24. हे लक्षात आलं? हे याचंच रूपांतर आहे 6x. 6x/5 बरोबर 24. बरं, आता 6x ची किंमत काढायची. मग 6x बरोबर 24 भागाकारातले 5 आता गुणाकारात जातील. 24 गुणिले 5. 6x बरोबर 24 गुणिले 5 होतात किती? 24 120. म्हणजे आता x बरोबर 120 च्या छेदामध्ये 6 म्हणजे x बरोबर झाला किती? 6 एक 6, 6 दुने 12 आणि हा 0 आहे असा. म्हणजे x बरोबर 20. x कोणाचं वय होतं? सागरचं. हे सागरचं वय झालं 20 वर्ष. आता आपण राघवचं वय काढूयात.
राघवचं वय जे आहे तर ते सागरच्या वयाच्या 1/5 पट एवढे, म्हणजे 20च्या 1/5 पट किती होतं? 5 एक 5, 5 चोक 20. आता 4 वर्ष, 4 वर्ष वय कोणाचं आहे? राघवचं. बरं आता दोघांचंही वय समजलं. यानंतर काय सांगितलं की आता दोघांच्या वयातील फरक किती? जमेल आता फरक काढायला? काढा फरक दोघांच्या वयाचा. 20 वजा 4 करायचं. फरक किती होणार आहे? 16 वर्ष. प्रश्न समजला का? प्रश्न सर्वांना समजला का? यामध्ये कोणाला काय अडचण? नाही. आवाज तर येईना. प्रश्न तर समजला का? तर हो. आज काय कळेना मला नेमकं तुम्हाला समजतंय की नाही. प्रश्न क्रमांक 43 पाहता. 43 आणि 44. दिलेल्या प्रश्नाकृतीची पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून शोधायचे. पाण्यातील प्रतिमा कशी दिसणार आहे ते पहा. ग आणि हा क्यू आहे. तो पाणी पहा, या खालच्या दिशेला पाणी आहे. हे पाण्यात पाहिलं तर कसं दिसेल? पहिले 2 में ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 राईट आहे. ऑप्शन नंबर 2 हे राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 44. बोल ना. आता ही आकृती पाण्यामध्ये पहा. ऑप्शन नंबर 3. काय आलं? ऑप्शन नंबर 3 राईट आहे. ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 45 पाहता. प्रश्न क्रमांक 45. 2/5, 11/17, 23/31, 41/47 आणि 53च्या छेदामध्ये 59 आहे. तर या मालिकेतील चुकीचं पद निवडायचं. काय असेल यामध्ये चुकीचं पद? कोणाला सांगता येईल काय चुकलंय नेमकं? नीट जर निरीक्षण केलं तर या संख्या तुम्हाला मूळ संख्या दिसतात का? यावरून काही लिंक लागेल का तुम्हाला? पहा बरं, लागते का काही लिंक? या सर्वच मूळ संख्या आहेत हे लक्षात ठेवा. आता सांगा काय असेल उत्तर? तन्वी, जमेल का? अरे सोपा प्रश्न आहे. मूळ संख्या आहेत आणि एक आड एक आहेत. म्हणजे 2च्या नंतर 3 सोडली, 5 ला घेतलं म्हणजे 2 आणि 3 अंश छेदामध्ये 11 आणि 17 या पण मूळ संख्या आहेत. 11च्या नंतर 13 सोडला, 17 घेतला. 23 आणि 31 या पण मूळ संख्या आहेत. यांच्यामध्ये सोडलंय का काही? हो. काय सोडलं? कोणती मूळ संख्या सोडली? 29. अगोदर 3 सोडली, इथे 13 सोडली, इकडे 29 ला सोडून दिलं. आता 41 आणि 47 मध्ये काय केलं? 43 ला सोडलं. बरोबर? आणि त्यानंतर आता 53 आणि 59 यांच्यामध्ये अजून किती वेळ आहे? कंटाळा आला का तुला? लगेच म्हटलं तरी थांबूयात. 5 ते 6 मिनिट राहिलेत आता. ही मात्र चुकीची संख्या आहे, चुकीचं पद आहे. कारण या लगतच्याच मूळ संख्या आहेत. 53 नंतर लगेच 59 येतो. म्हणजे चुकीचं पद मिळालं. पर्याय क्रमांक 4. समजला का प्रश्न? हो. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी घड्याळातील अयोग्य वेळ कोणती? पहा कुठली अयोग्य वेळ दिसते? आता इथे तर पाहता क्षणी अगदी 3री 4थीची मुलं सांगतील पटकन. 2. काय आलं? ऑप्शन नंबर 2. पर्याय क्रमांक 2. 12 वाजून 63. 12:63 मिनिट होतात. हो, कारण एका तासामध्ये 60 मिनिट असतात. मग असे 63 मिनिट आपण वरती एक्स्ट्रा कधी सांगत नाही. बरं पहा आता एकमेकांशी संबंधित असणाऱ्या आकृत्या पाहायच्यात. म्हणजे पहिल्या पदाचा जसा दुसऱ्याचे संबंध आहे तसा तिसऱ्याचा आता आपल्याला चौथ्याशी संबंध जोडायचा आहे.
संख्या आहेत आणि संख्या, आकृत्या, शब्द सर्वच प्रकार आहेत. 10चा संबंध हा 35शी आहे, तर 15चा संबंध कशाशी आहे? हा तर आता अगदी पाहता क्षणी प्रश्न समजेल असा एवढा सोपा तो प्रश्न आहे. समजलं का? 10 त्रिक 30, 30 अधिक 5 35 झाले. 15 त्रिक 45, 45 आणि 5 50 होतात. काय आलं उत्तर? पर्याय 2. एवढा वेळ लागतो का मग? 48 बापा. 121 चा संबंध हा 11शी आहे, तर 169 चा काय असेल? पर्याय 3. 3 कारण का 11चा वर्ग 121, 4चा वर्ग 121. फक्त तन्वी आणि ओमच उत्तर देत आहेत. फक्त दोघांचा आवाज येतोय. हा 169 च काय आहे? वर्गमूळ आहे 13. पुढचा प्रश्न. 49 वारा समीर तर पर्वत काय? अनिल. हा, पर्वतला काय म्हणायचं? अनिल. अनिल नाही होणार. अनिल तर शब्द आहे, वाऱ्यालाच आहे. नग. प्रश्न वाचला काय? समानार्थी शब्द आहेत. नग. नग म्हणजे पर्वत असतो. प्रश्न क्रमांक 50 पहा. ए जीवनसत्व रातांधळेपणा, तर डी जीवनसत्व. ए जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा होत असतो, तर डी जीवनसत्वाअभावी काय होईल? स्कर्वी, बेरी, हाडे ठिसूळ होतात की बहिरेपणा? बेरी बेरी नाही. बेरी हा जो आहे तर तो ब जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार आहे. स्कर्वी जो आहे तो सी जीवनसत्व जर कमी पडलं शरीरामध्ये तर स्कर्वी होतो. दातांमधून रक्त निघायला लागतं. हाडे ठिसूळ होतात, म्हणून सांगितलं जातं की कवळ्या उन्हामध्ये उभा राहा. कवळं ऊन सकाळचं असतं 9-10च्या दरम्यान जे ऊन असतं, 8-9-10 सकाळचं जे ऊन आहे तर त्याला कवळं ऊन म्हटलं जातं. त्या उन्हामधून आपल्याला डी जीवनसत्व मिळतं. डी जीवनसत्वासाठी वेगळे असे अन्न पदार्थ खावे लागत नाही. सूर्यकिरणाच्या प्रकाशामुळे डी जीवनसत्व आपल्या शरीराला मिळत असतं, ज्यामुळे हाडे आपले मजबूत राहत असतात, नाहीतर मग हाडे ठिसूळ होतात. अगदी लहान बाळाला सुद्धा सूर्यप्रकाश त्याच कारणाने दाखवला जातो पहा. कोवळ्या उन्हाला घेऊन गेलं जातं, त्यांना ऊन दाखवलं जातं. आता पुढचा प्रश्न क्रमांक 51. ऑप्शन नंबर 1. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1 हे राईट आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 52. आरशातील प्रतिमा शोधायची आहे. शेवटचा 1.5 मिनिट राहिलाय, पटपट उत्तर द्या. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 अगदी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4. आता लास्ट क्वेश्चन पटपट झाले तर ऑप्शन नंबर 2 आरशामध्ये असे दिसेल. होईल आणखी एक प्रश्न. चला, प्रश्न क्रमांक 54. शेजारील दिलेले बिंदू एकमेकांना जोडून किती रेषाखंड काढता येतील? अशा वेळी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, हस्तांदोलनाची जी आहे. 4 नाही. ऑप्शन नंबर 3 आहे. का तर हे सूत्र वापरायचं असतं त्याच्यामध्ये. n कंसात n वजा 1 अगदी त्रिकोणी संख्येच्या विरुद्ध. इथं त्रिकोणी संख्येमध्ये n अधिक 1 वापरतो आपण, किंवा रेषाखंड मोजण्यासाठी इथे 1 ने कमी करायचं, कारण एक बिंदू दोन ठिकाणी जोडणार आहे. मग n म्हणजे एकूण किती बिंदू आहेत तो n म्हणजे 4 घ्यायचा. मग 4 गुणिले 4 वजा 1 होतो 3 गुणिले 2 म्हणजे आले किती? बे 2 4. 2 आणि 3 चा गुणाकार झाला 6. उत्तर मिळालं 6. पर्याय क्रमांक 3. शेवटचा 1 मिनिट राहिलाय, थांबूयात आता आपण. प्रश्न समजला का हा? हो मॅम. बाय. ओके, बाय. गुड नाईट.